भारत आणि पाकिस्तान यांच्यात दिवसेंदिवस तणाव हा वाढतच चालला आहे। दोन्ही देशाकडून सुद्धा एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहे। गेल्या रात्री सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, त्यात एक मिसाईल हल्ला देखील होता अशी बातमी आहे। ही मिसाईल दिल्लीच्या दिशेने जात होती, तिला शिरसाजवळ इंटरसेप्ट करून पाडलं गेलं। माध्यमांमध्ये असलेल्या चर्चेनुसार ही मिसाईल फतेह-2 मिसाईल होती। फतेह-2 पाकिस्तानची आधुनिक मिसाईल आहे, जी जमिनीवर मारा करण्यासाठी तयार केली गेली आहे। या मिसाईलला पाकिस्तानने पहिल्या फतेह-1 पेक्षा खूप मॉडर्न बनवलं आहे। पाकिस्तानच्या या फतेह-1 क्षेपणास्त्राचे सामर्थ्य आणि त्याची विध्वंसक क्षमता किती आहे? फतेह-1 आणि फतेह-2 मिसाईल काय आहे? फतेह-2 सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र काम कशी करतात आणि भारताकडे अशी कोणती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी। फतेह-1 हे पाकिस्तानने विकसित केलेलं शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल असून त्याची मारक क्षमता ही 150 किलोमीटर पर्यंत आहे। त्याच्या अपग्रेड आवृत्ती फतेह-2 ची रेंज ही 400 किलोमीटर पर्यंत आहे। या मिसाईलची अचूकता विशेषतः मानली जाते, त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या ठिकाणासाठी ते एक धोका ठरू शकतं। फतेह मिसाईलचे उत्पादन खर्च हे खूप कमी आहे, तसेच आधुनिक दिशा मार्गदर्शन प्रणाली आणि फ्लाईट कंट्रोल टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ते सध्याच्या एअर डिफेन्स सिस्टमला मोठं आव्हान ठरू शकतं। पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार फतेह मिसाईल 10 मीटरच्या आत लक्ष्य साधण्याची अचूक क्षमता ठेवतं, ज्यामुळे त्याच्या मारकतेला अधिक वाढ झाली आहे। फतेह-2 क्षेपणास्त्राची अंदाजे श्रेणी जवळपास 250 ते 400 किलोमीटर पर्यंत आहे। ते पारंपरिक वॉरहेड्स वाहून नेऊ शकतं आणि लष्करी संस्थानं, रडार, प्रतिष्ठानं आणि लॉजिस्टिक सुविधांवर हल्ला करण्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे। प्रामुख्याने त्याच्या अचूकतेसाठी ती ओळखली जाते। शत्रूच्या प्रदेशात खोलवर असलेली उच्च मूल्याच्या लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी, जसे की लष्करी तळं, दळणवळण सुविधा आणि हवाई संरक्षण प्रणाली यासारख्या गोष्टी नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि त्यासाठी ही मिसाईल डिझाईन केलेली आहे। आता फतेह-2 सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र काम कशी करतात ते आपण पाहूया। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सायलो, मोबाईल लँड बेस्ड लॉन्चर, विमानं, जहाज आणि पाणबुड्या यासारख्या प्लॅटफॉर्मवरून डागली जातात। शस्त्रशास्त्र नियंत्रण आणि अप्रचार केंद्राच्या मते बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे उड्डाण हे 3 टप्प्यात असतात। बूस्ट फेज जो 3 ते 5 मिनिटे टिकतो, तो क्षेपणास्त्रापासून सुरू होतो आणि रॉकेट इंजिन फायरिंग थांबल्यावर थांबतो। मध्य मार्गाच्या टप्प्यात क्षेपणास्त्र त्याच्या मार्गाच्या सर्वोच्च बिंदूकडे चढण्यास सुरुवात करते आणि नंतर जमिनीकडे वाटचाल करण्यास सुरुवात करते। हा सर्वात लांब टप्पा आहे आणि ICBM साठी 20 मिनिटांपर्यंत टिकू शकतो। जेव्हा वेगळे केले जाते, वॉरहेड पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करते आणि तेव्हा टर्मिनल टप्पा सुरू होतो आणि आघात किंवा स्फोटानंतर संपतो। या टप्प्यात जो 1 मिनिटापेक्षा कमी काळ टिकू शकतो। स्ट्रॅटेजिक वॉरहेड हे ताशी 3200 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने प्रवास करतात, असं संशोधन संस्थेने म्हटलं आहे। आता फतेह-2 सारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला उत्तर देण्यासाठी भारताकडे कोणती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत ते पाहूया। भारताकडे असे अनेक प्रभावी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत, जी त्याचे मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि चीन विरोधात आवश्यक आहे। भारताच्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रामध्ये पृथ्वी 1 आणि पृथ्वी 2 याचा समावेश आहे, ज्याची मारक क्षमता ही अनुक्रमाने जवळपास 150 ते 350 किलोमीटर पर्यंत आहे। धनुष्य क्षेपणास्त्र हे सुद्धा आणखी एक कमी पल्ल्याच्या जहाजावरून सोडलं जातं। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि पृथ्वी क्षेपणास्त्र कुटुंबातील हे तिसरे प्रकार आहे। प्रहार हे सुद्धा एक कमी पल्ल्याचे धन प्रणोदक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, जे जवळच्या पल्ल्याच्या लक्ष्यावर समरिक प्रहार करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे। अग्निवन हे देखील कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे 700 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकतं। मध्यम पल्ल्याच्या बाबतीत भारताकडे अग्नि-2 हे आहे, जे 2000 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतं। अग्नि-3 हे 3000 ते 3500 किलोमीटर पर्यंतच्या पल्ल्याच्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि अग्नि-4 हे 4000 किलोमीटर पर्यंतच्या पल्ल्याच्या अपग्रेडसह आहे। भारताकडे 5000 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ल्याची अग्नि-5 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्र सुद्धा आहेत। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।